गुड मॉर्निंग. तर ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण ही ओगल्स अप्रॉक्सिमेशन मेथड जी काय आहे ती आपण पहिल्यांदा बघूया. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड आणि लिस्ट कॉस्ट सेल मेथड ही डिस्कस केलेली आहे का. ते व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा. तर पर्टिक्युलरली हा जो काही प्रॉब्लेम आहे हा सुद्धा अनबॅलन्स्ड प्रॉब्लेम आहे. हा अनबॅलन्स्ड म्हणजे काय, सप्लाय आणि डिमांड जर तुम्ही चेक करून बघितला, त्याच्या व्हॅल्यू जर इव्हॅल्युएट करून बघितला, समेशन करून बघितला, तर ती समेशन सेम येत नाही. म्हणजे इथं सप्लाय जो त्याने दिलेला आहे, सप्लाय किती दिलेला आहे बघा. इंडिव्हिज्युअल रिसोर्सेससाठी म्हटलं मी S1 S2 S3 S4, तर 15 25 42 आणि 35. हा ह्याची समेशन जर मी केली तर ती समेशन मला किती दिसते, समेशन मला दिसते 117. आणि जो त्याने डिमांड दिलेला आहे, जो डिमांड दिलेला आहे 30 20 15 10 20, ह्याची जर मी समेशन केली तर ती समेशन येते 95. हा म्हणजे जो मला शॉर्ट दिसतो, शॉर्टेज जे मला दिसतं ते किती दिसतं, 22चं दिसतं. हा मग याच्या अगोदरच्या मेथडमध्ये आपण जसं केलेलं आहे, जो शॉर्ट आहे तो मी ऍज अ डिमांड म्हणून इथं लिहून घेतलेला आहे. हा आणि एक डमी कॉलम मी क्रिएट केलेला आहे. डमी कॉलम मी क्रिएट केलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी मी व्हॅल्यू काय दिलेली आहे, 0 दिलेली आहे. ठीक आहे. मेनली ओगल्स अप्रॉक्सिमेशन मेथडला आपण रो डिफरन्स आणि कॉलम डिफरन्स फाइंड आउट करतो. रो डिफरन्स आणि कॉलम डिफरन्स फाइंड आउट करतो. आता इथं जो मी लिहिलेला आहे, एक चार्ट क्रिएट करून घेतलेला आहे. आय होप माझा कर्सर दिसतोय. तर हा जो आहे हा रो डिफरन्स आहे आणि इथं जो आहे हा कॉलम डिफरन्स आहे. रो डिफरन्स कुठे आहे बघा आणि कॉलम डिफरन्स कुठे आहे बघा. ठीक आहे. आता रो डिफरन्स घेताना आपण काय करतो, तर माझ्याकडे जे सेलच्या व्हॅल्यू अवेलेबल आहेत त्या ह्या एवढ्या व्हॅल्यू अवेलेबल आहेत. हा सो 5 1 8 7 5 0, 3 9 6 7 8 0, 4 2 7 6 5 0, 7 11 10 4 9 0. ह्या व्हॅल्यू ज्या मी आता सिलेक्ट केलेल्या आहेत तेवढ्याच व्हॅल्यूशी संबंधित मी रो डिफरन्स आणि कॉलम डिफरन्स कॅल्क्युलेट करणार. आता इथं मी रो डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करणार, तर बघा S1 रो मध्ये मी गेलो. S1 रो मध्ये सगळ्यात लिस्ट व्हॅल्यू कुठली आहे सेलची, सगळ्यात लिस्ट व्हॅल्यू कुठली आहे, 0. 0 ही सगळ्यात लिस्ट व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतरची नेक्स्ट लिस्ट व्हॅल्यू कुठली आहे, 1. बरोबर का. 0 सगळ्यात लिस्ट आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट लिस्ट कुठला आहे, 1 आहे. आता त्या दोघातला जर मी डिफरन्स घेतला तर तो डिफरन्स किती येतो, तो डिफरन्स येतो 1. तो मी 1 तिथे लिहून घेतला. त्याच्यानंतर पुढच्या रो मध्ये मी आलो. पुढच्या रो मध्ये मी जर आलो तर बघा 3 9 6 7 8 0, ह्याच्यामध्ये लिस्ट कोण आहे, इथं मध्ये सुद्धा लिस्ट काय आहे, शून्यच आहे. नेक्स्ट लिस्ट कोण आहे, नेक्स्ट लिस्ट कोण आहे, 3 आहे. त्यामुळे मी इथं आता काय लिहीन, 3 लिहिणार. सॉरी, ठीक आहे. तो मी 3 लिहून घेतला. आता 4 2 7 6 5 0, इथं लिस्ट 0 आहे, नेक्स्ट लिस्ट कोण आहे, 2 आहे. त्यामुळे मी इथं 2 लिहून घेतला. त्याच्यानंतर 7 11 10 4 9 0, लिस्ट 0 आहे, नेक्स्ट लिस्ट कोण आहे, 4 आहे. त्यामुळे इथं डिफरन्स किती येईल, 4 येईल. तुम्ही हे सगळे रो डिफरन्स लिहून घेतले. नेक्स्ट आता कॉलम डिफरन्स. कॉलम डिफरन्स म्हणजे कसं बघतो बघा मी, ABCDEF. हा हे माझे डेस्टिनेशन्स आहेत. म्हणजे ते ABCDEF कुठे आहेत बघा, इथं आहेत ABCDEF. आणि पर्टिक्युलर ए साठी सेलच्या व्हॅल्यू म्हटलं तर ह्या, बी साठी म्हटल्या तर सेलच्या व्हॅल्यू ह्या. काय म्हणतो कळतंय. तर बघा आता मी त्याच्यासाठी कॉलम डिफरन्स फाइंड आउट करतोय. तो पहिल्या ए कॉलम साठी जर मी म्हटलं 5 3 4 7, सगळ्यात लिस्ट कोण, 3 सगळ्यात लिस्ट. बरोबर. नेक्स्ट लिस्ट कोण, 4. दोघातला डिफरन्स 4 वजा 3 किती, 1. तो 1 मी लिहून घेतला. पुढच्या कॉलम साठी, बी कॉलम साठी 1 9 2 11, सगळ्यात लिस्ट कोण, 1. नेक्स्ट लिस्ट कोण, 2. 2 वजा 1 किती, 1. 1 मी लिहून घेतला. पुढं सी कॉलम साठी 8 6 7 10, सगळ्यात लिस्ट कोण, 6. नेक्स्ट लिस्ट कोण, 8. 8 वजा 6 किती, 2. सॉरी सॉरी सॉरी, चुकलं काहीतरी. सी कॉलम बघतोय आपण. सी कॉलम मध्ये सगळ्यात लिस्ट आहे 6, नेक्स्ट लिस्ट आहे 7. सो 7 वजा 6 1. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करताना व्यवस्थित करा, गडबड करू नका. पुढं कॉलम डी साठी 7 7 6 4, सगळ्यात लिस्ट 4, नेक्स्ट लिस्ट 6,
6 वजा 4 2. पुढं कॉलम ई साठी 5 8 5 9. सगळ्यात लिस्ट कोण आहे? 5. नेक्स्ट लिस्ट कोण आहे? तो सुद्धा 5च आहे. बरोबर का? त्यामुळे मी दोघांचा डिफरन्स किती लिहिला? 0 लिहिला. बघा व्हॅल्यू ज्यावेळी इक्वल येतात हा त्यावेळी कंपॅरिझन कसं होतं. लिस्ट 5 होता, नेक्स्ट लिस्ट सुद्धा 5 होता, त्यामुळे 5 वजा 5 मी काय घेतला? 0 घेतला. नेक्स्ट एफ कॉलम साठी ऑब्वियस सगळीकडे 0 आहे, त्यामुळे इथं काय येणार? 0च येणार. ठीक आहे. आता इथं ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू आहेत कॉलम डिफरन्स आहे, आणि इथं ज्या व्हॅल्यू आहेत हा रो डिफरन्स आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या ज्या व्हॅल्यू आपल्याला समोर दिसतात 1 3 2 4 1 1 1 2 0 0, ह्याच्यात सगळ्यात मोठी व्हॅल्यू कुठली? मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू कुठली? मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू कुठली आहे? 4. 4 ही माझी मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. त्याला मी रेड केलेला आहे बघा. तो 4 S4 रो मध्ये आहे. S4 रो मध्ये आहे. S4 रो कुठे आहे? इथं आहे. ठीक आहे. S4 रो आहे. तर ह्या S4 रो मध्ये आता सेलच्या व्हॅल्यू किती दिसतात मला? 7 11 10 4 9 0. ज्या मी आता सिलेक्ट केलेल्या आहेत. आता या सेल व्हॅल्यू मधली लिस्ट व्हॅल्यू कुठली? लिस्ट व्हॅल्यू कुठली? 0 ही काय आहे? लिस्ट व्हॅल्यू आहे. चुकायचं नाही. ठीक आहे. चुकून जर तुम्ही 4 वरती फोकस केला तर प्रॉब्लेम चुकीचा होणार. सगळ्यात लिस्ट व्हॅल्यू कुठली आहे? 7 11 10 4 9 0 मध्ये 0 ही सगळ्यात लिस्ट व्हॅल्यू आहे. त्यामुळं अलोकेशन जे आता मी करणार, त्या अलोकेशन मी कशाला करणार? 0च्या समोर करणार, इथं करणार. ठीक आहे. आता अलोकेशन करणार मी कसं करणार? आता बघा 22 आणि 35 मी कम्पेअर केला. 22 आणि 35 मी कम्पेअर केला. 22 आणि 35 मध्ये लिस्ट कोण आहे? 22 माझा लिस्ट आहे, त्यामुळे मी इथं 22 अलोकेट करून घेणार. 22 मी देऊन घेतला. इथं 22 आहे आणि इथं 22 आहे. सो 22 वजा 22 इथे किती येणार? 0 येणार. त्याच्यानंतर इथला बॅलन्स झाला 0. इथं आहे 35 35 मायनस 22 किती येणार डिफरन्स? 30. ओके. इथे इटरेशन संपलं. आता नेक्स्ट इटरेशन. नेक्स्ट इटरेशन मध्ये मी काय करणार बघा आता परत. नेक्स्ट इटरेशनला जायच्या अगोदर गोष्ट करायला विसरायची नाही. जिथं तुमचा आयदर रो किंवा आयदर कॉलम 0 आला, तो तुम्हाला काय करायला लागणार? डिलीट करायला लागणार. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या कॅल्क्युलेशन मध्ये मी हा कॉलम कन्सिडर करणार नाही. तुम्ही डिलीट केला. नेक्स्ट पुढच्या इटरेशनला मी चाललोय. हे करायला विसरायचं नाही, तर प्रॉब्लेम चुकीचा होणार. आता बघा पुढं पुढचं आता मी रो डिफरन्स कॅल्क्युलेट करतोय नेक्स्ट इटरेशनसाठी. व्हॅल्यूज आहेत 5 1 8 7 5. आता ह्या व्हॅल्यू मध्ये सगळ्यात लिस्ट व्हॅल्यू कुठली? सगळ्यात लिस्ट व्हॅल्यू आहे 1. नेक्स्ट लिस्ट व्हॅल्यू कुठली आहे? नेक्स्ट लिस्ट व्हॅल्यू आहे 5. सो 5 वजा 1 जर मी कॅल्क्युलेट केलं तर उत्तर येतं 4. S2 रो साठी 3 9 6 7 8 लिस्ट व्हॅल्यू 3. नेक्स्ट लिस्ट व्हॅल्यू आहे 6. 6 वजा 3. सो आय होप तुम्हाला कळालं पुरुषर मी काय करतो नेमकं. हा सो इथं आन्सर असेल 3. पुढं 4 2 7 6 5. सगळ्यात लिस्ट आहे 2. नेक्स्ट लिस्ट आहे 4. 4 वजा 2 2. पुढं नेक्स्ट 7 11 10 4 9. लिस्ट आहे 4. नेक्स्ट लिस्ट आहे 7. बरोबर. सो 7 वजा 4 किती? 3. सॉरी 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 सॉरी. सो इथली व्हॅल्यू असेल 3. हा मी आता रो डिफरन्स कॅल्क्युलेट करून घेतला. आता सेम तसं मी कॉलम डिफरन्स कॅल्क्युलेट करून घेणार. त्या व्हॅल्यू चेंज होतील का? इथला कुठला रो आपण डिलीट केलेला आहे का? कुठलाही रो डिलीट केलेला नाही. त्यामुळे ऑब्वियस इथल्या व्हॅल्यू काय होणार नाहीत, कुठलीही व्हॅल्यू चेंज होणार नाही. त्या व्हॅल्यू काय राहणार? तशाच राहणार. फक्त इथं बघा हा जो पर्टिक्युलर कॉलम आहे तिथं मी डॅश लिहिलेला आहे. का डॅश लिहिलेला आहे? कारण तो पर्टिक्युलर एफचा जो काही कॉलम आहे तो एफचा कॉलम मी डिलीट केलेला आहे. त्यामुळं भविष्यात जे मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्या प्रत्येक ठिकाणी मी तिथं डॅश लिहिलेले आहे. कुठंही मी कॅल्क्युलेशन मध्ये त्याला कन्सिडर केलेलं नाही.
सो 2 इटरेशन मी करून दाखवली. आय होप तुम्हाला प्रोसिजर कळालेली आहे, काय करतोय आपण नेमकं. सेम तशा पद्धतीनं मी काय करणार, सगळ्या व्हॅल्यू रो डिफरन्स आणि कॉलम डिफरन्स काय करणार, कॅल्क्युलेट करणार. ठीक आहे. आता मी ह्या इटरेशनसाठी फक्त करून दाखवतो. 1 1 2 0 4 3 2 3 ह्या ज्या व्हॅल्यू आहेत, ह्या व्हॅल्यू मध्ये हायेस्ट व्हॅल्यू, मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू कुठली आहे? 4 ही माझी का आहे, मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. 4 S1 रो मध्ये आहे. तर S1 रो मध्ये मी आलो. S1 रो मध्ये सगळ्यात लिस्ट व्हॅल्यू कुठली आहे? लिस्ट व्हॅल्यू कुठली आहे? 1 ही लिस्ट व्हॅल्यू आहे. तो 1 च्या समोर मला काय करायचं आहे? अलोकेशन करायचं आहे. बरोबर? सो 1 च्या समोर अलोकेशन करायचं आहे. मी कंपेअर कोणाला करणार? 20 ला आणि 15 ला करणार. कमी कोण आहे? 15 माझा कमी आहे. त्यामुळे 1 च्या समोर इथं मी काय लिहिणार? 15 लिहिणार. हा 15 आणखी हा 15 सबस्ट्रॅक्शन झालं तर इथे येणारा बॅलन्स काय असेल? 0 असेल. आणि इथं आहे 20, 20 वजा 15, इथला माझा बॅलन्स असेल किती? 5. 0 आला तर तो रो, तो पर्टिक्युलर कॉलम डिलीट करायला विसरायचं नाही. इथून पुढं हा जो पर्टिक्युलर रो असेल तो मी कॅल्क्युलेशन मध्ये कन्सिडर करणार नाही. समजते? त्यामुळे बघा, इथून पुढच्या प्रत्येक ठिकाणी इथं मी डॅश लिहिलेलं आहे. त्याला मी परत कन्सिडर करणार नाही. सो अशा पद्धतीनं मी 2 इटरेशन तुम्हाला करून दाखवली. हा, तशीच तुम्हाला काय करावी लागतील, पुढची इटरेशन करावी लागते. जो रो किंवा जो कॉलम गेलेला आहे, डिलीट झालेला आहे, तो पुढच्या इटरेशन मध्ये आपण कन्सिडर करत नाही. प्रत्येक ठिकाणी आपण काय करतो? रो डिफरन्स आणि कॉलम डिफरन्स कॅल्क्युलेट करतो. त्या डिफरन्सच्या आलेल्या व्हॅल्यू मधली जी मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, ती मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू कुठल्या रो मध्ये आहे किंवा कुठल्या कॉलम मध्ये आहे. आता ह्या पहिल्या 2 इटरेशन साठी काय झालं, जी मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली ती S1 S2 S3 आणि S4 ह्या 4 ऑप्शन पैकीच आली. प्रत्येक वेळी असंच व्हायला पाहिजे काही कंपल्शन नाही. मे बी येणारी व्हॅल्यू ही कॉलम मध्ये सुद्धा येऊ शकते. म्हणजे समजा मी आता पुढचं इथं इटरेशन केलेलं आहे, दाखवतो जस्ट मी व्हॅल्यू फक्त मेन्शन करून घेतो इथं. इथं जर तुम्ही आता बघितला तर इथं जर आलेल्या व्हॅल्यूत बघितला तर व्हॅल्यू मोस्ट पॉझिटिव्ह कुठली आहे? आता 7 व्हॅल्यू ही मोस्ट पॉझिटिव्ह आहे आणि ती व्हॅल्यू आता रो मध्ये आलेली नाही, ती व्हॅल्यू कुठं आलेली आहे? कॉलम मध्ये आलेली आहे. कुठल्या कॉलम मध्ये आलेली आहे? बी कॉलम मध्ये आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला बी कॉलम मध्ये जावं लागेल आणि बी कॉलम मध्ये बघा, पॉसिबली आपल्याकडे ऑप्शन आहेत 9 2 11. 9 2 11. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात लिस्ट कोण आहे? 2 हा माझा लिस्ट आहे. त्यामुळे 2 च्या समोर मला अलोकेशन करावं लागेल. ठीक आहे. 2 च्या समोर मला अलोकेशन करावं लागणार. कंपेअर कोणाला करणार मी? 5 ला आणि 42 ला कंपेअर करणार. कमी कोण आहे? 5 माझा कमी आहे. त्यामुळे मी इथं किती लिहिणार? मी इथं लिहिणार 5. हा 5 आणि हा 5 दोघांचा डिफरन्स इथं किती असणार? 0 असणार. आणि इथं 42 आहे. 42 मायनस 5 ह्याचा डिफरन्स इथं येईल 37. आता काय आलं? कॉलमचा बॅलन्स 0 आला. त्यामुळे भविष्यात मी हा पर्टिक्युलर कॉलम परत कन्सिडर करणार नाही. समजते? तर पर्टिक्युलर रो किंवा पर्टिक्युलर कॉलमचा बॅलन्स 0 झाल्यानंतर तो रो किंवा तो करस्पॉन्डिंग कॉलम काय करायचा? डिलीट करायचा. त्याला परत कॅल्क्युलेशन मध्ये कन्सिडर करायचं नाही. तर त्यामुळे काळजीपूर्वक करा. रो डिफरन्स कॅल्क्युलेट करताना, कॉलम डिफरन्स कॅल्क्युलेट करताना प्रोसिजर हीच आहे. रो डिफरन्स, कॉलम डिफरन्स कॅल्क्युलेट करा. मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू त्यातली कुठली आहे ती बघा. हा, त्या करस्पॉन्डिंग रो मध्ये किंवा त्या करस्पॉन्डिंग कॉलम मध्ये जा. त्यातली जी लिस्ट व्हॅल्यू आहे त्या लिस्ट व्हॅल्यूला अलोकेशन करा. सप्लाय डिमांड जो काय असेल तो बॅलन्स करा. बॅलन्स 0 आला की तो करस्पॉन्डिंग रो किंवा तो करस्पॉन्डिंग कॉलम डिलीट करा आणि पुढचं इटरेशन करा. सो अशा पद्धतीने तुम्ही सगळे जर रो डिफरन्स आणि सगळे जर कॉलम डिफरन्स कॅल्क्युलेट करून घेतला, ठीक आहे, आणि इथल्या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही जर कॅल्क्युलेट करून घेतल्या, मी इथं सगळ्या व्हॅल्यू दाखवतो तुम्हाला, तर सगळ्या तशा पद्धतीने तुम्ही अलोकेशन कराल आणि केल्यानंतर मग शेवटी माहिती आहे तुम्हाला, तुम्ही कॅल्क्युलेशन करता त्याचं ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट कशी काढणार? सरळ सरळ जिथं अलोकेशन झालेले आहे त्याच सेल मी कन्सिडर केलेले आहेत. 15 इंटू 1 प्लस 25 इंटू 3 प्लस 5 इंटू 4 प्लस 5 इंटू 2 प्लस 12 इंटू 7 प्लस 20 इंटू 5 प्लस 3 इंटू 10 प्लस 10 इंटू 4 प्लस 22 इंटू 0. सो अशा पद्धतीने मी हे
ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इथं कॅल्क्युलेट करतो. आणि इथं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट बघितलं तर किती येते ती 374 रुपीज दिसते. हा, ती जर तुम्ही लिस्ट कॉस्ट सेल न बघितला तर 472 दिसते. आणि नॉर्थ वेस्ट कॉर्नरनं बघितला तर ती 547 दिसते. तर ओगल्स अप्रॉक्सिमेशन मेथडनं जी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट येते ती सगळ्यात काय दिसते, कमी दिसते. हा, सो आय होप मी इथं जी 3 इटरेशन तुम्हाला करून दाखवली, 3 इटरेशन कुठली करून दाखवली तुम्हाला, मी ही 3 इटरेशन करून दाखवली. तर पुढची 4 इटरेशन तुम्ही स्वतः कराल. आणि इथं जे काही मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते बरोबर आहे का चूक आहे हे तुम्ही क्रॉस चेक करा. नॉट नेसेसरी माझंच बरोबर असेल, त्याच्यात मे बी काहीतरी चूक असू शकेल. त्यामुळे जर ते असेल तर ते फाइंड आउट करा आणि हा प्रॉब्लेम काय करा, पूर्ण सॉल्व्ह करा आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट फाइंड आउट करा आणि मग ती कम्पेअर करा नॉर्थ वेस्ट सेल बरोबर आणि लिस्ट कॉस्ट सेल बरोबर. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. थँक्यू.